जगन्नाथपुरीवरून निघलेलो आपण. हा समुद्राचा व्ह्यू घेत घेत आपण चाललो होतो आता सूर्य कोणार्क टेम्पलकडे. तर हा व्ह्यू बघून खूप मस्त वाटलं मला तरी, कारण गाणी मस्त लावली होती मित्रांनी. नंतर आपण थांबलो काजूच्या दुकानावरती आणि काजू घेण्यासाठी उतरला होता अथर्व. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. दिवस तिथेच आणि कोणार्क टेम्पल. कुठं चाललंय तू? पुढं ये की वर गेला हॉस्टेलला, वर येत नाही. दिवस तिसरा, सूर्य कोणार्क टेम्पल. दुपारी चाललोय आपण. त्यानंतर भुवनेश्वर आहे. आता मंदिरात चाललोय आपण आतमध्ये, तर दाखवू तुम्हाला. चला भेटू. सूर्य कोणार्क मंदिर हे पुरी जवळून 36 किलोमीटर अंतरावर आहे. पुरीच्या मंदिरातून दर्शन घेऊन आपण दुपारी निघालो. पुरी, कोणार्क, भुवनेश्वर अशा ठिकाणी आपण जायचं ठरवलं होतं. मंदिराच्या परिसरात खूप सारी दुकाने आहेत, त्यामध्ये फोटो फ्रेम्स इत्यादी गोष्टी होती. मंदिराच्या जवळ समुद्र असल्यामुळे शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची दुकाने जास्त प्रमाणात आढळतात. मंदिराजवळ गेल्यावर उजव्या बाजूस तिकीट काउंटर आहे. इंडियन सिटीजन असेल तर त्याला 40 रुपये व फॉरेन सिटीजन असेल तर त्याला 600 रुपये तिकीट आहे. कोणार्क येथील सूर्य मंदिर हे 13व्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंह देव यांनी इसवी सन 1236 ते 1264 या कालावधीमध्ये केले आहे. हे मंदिर ओडिसा राज्याच्या कोणार्क गावामध्ये असून युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. हे मंदिर पुरीपासून फक्त 36 किलोमीटर अंतरावर त्याला कापला अर्धा शेर की शेर. प्रचंड आकाराची 12 चाके असलेला सूर्यरथ आणि त्याला जोडलेले 7 घोडे अशी या मंदिराच्या स्थापत्याची कल्पना आहे. इथे असलेली कल्पना ही अन्य कोणत्याही सूर्य मंदिरात दिसत नाही. गाभारा व जगमोहन मंदिर यांच्या पुढे नटमंदिर आहे. हा स्वतंत्र मंडप आहे. या सर्वच वास्तू शिल्पांनी सजलेल्या आहेत. हे मंदिर सूर्यदेव यांना समर्पित आहे, ज्यांना स्थानिक लोक बिरंची नारायण म्हणून ओळखतात. या प्रदेशास अर्क क्षेत्र असे म्हणतात. अर्क म्हणजे सूर्य किंवा पद्मक्षेत्र असे म्हणतात. याचा उल्लेख पुराणामध्ये पण आढळतो. पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णाचा मुलगा साम यांना त्याच्या शापामुळे कुष्ठरोगाचा त्रास झाला होता. शाम यांनी मित्रवन येथील चंद्रभागा नदीच्या समुद्राच्या संगमावर कोणार्कमध्ये 12 वर्षे तपस्या केली होती. सूर्यदेव सर्व रोगांचा नाश करणारा होता. सूर्यदेवाने सामचा आजार बरा केला. त्यानुसार सामने सूर्यदेवाचे मंदिर बांधायचे ठरवले. साम यांचा आजार बरा झाल्यानंतर चंद्रभागा नदीत स्नान करून त्यांना सूर्यदेवाची मूर्ती सापडली. ही सूर्यदेवाची मूर्ती शरीराच्या त्याच भागातून देवशिल्पी श्री विश्वकर्मा यांनी बनवली होती. साम यांनी आपल्या बांधलेल्या मित्रवनमधील मंदिरात ही मूर्ती स्थापन केली. तेव्हापासून हे स्थान पवित्र मानले गेले. हे मंदिर त्यांच्या कामुक मुद्रा असलेल्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. या आकृत्यांचा विषय स्पष्टपणे दर्शवलेला आहे.
परंतु अत्यंत सौम्यता आणि लयीमध्ये. जीवनाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन कोणार्कच्या इतर सर्व कलाकुसरीच्या बांधकामामध्ये दिसून येतो. वास्तववादाचे आकर्षण मिश्रण असलेल्या या जीवन जत्रेत हजारो मानव, प्राणी आणि खगोलीय प्राणी काम करताना दिसतात. हे ओरिसाचे सर्वोत्तम काम आहे. उत्कृष्ट कलाकुसर, कोरीव काम आणि प्राणी आणि मानवी आकृत्यांचे अचूक प्रदर्शन हे इतर मंदिरांपेक्षा कितीतर पटीने श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करते. हे सूर्य मंदिर भारतीय मंदिराच्या कलिंग शैलीचे प्रकार आहे, ज्यामध्ये कोनीय अटलिका म्हणजे मिनाराचे स्वरूप छताने झाकलेले आहे. आकाराने हे मंदिर ओरिसातील इतर शिखर मंदिरांपेक्षा फारसे वेगळे दिसत नाही. कोणार्क सूर्य मंदिराबद्दल रोचक तथ्य: मंदिराच्या माथ्यावर एक जड चुंबक बसवण्यात आला होता. मंदिराच्या प्रत्येक 2 दगडातून लोखंडी पट्टी लावण्यात आली होती. चुंबकामुळे मूर्ती तरंगताना दिसते असे सांगितले जाते. मंदिराच्या शिखराच्या बांधकामात 52 टन चुंबकीय लोह वापरण्यात आले आहे. असे मानले जाते की या चुंबकामुळे मंदिराची संपूर्ण रचना समुद्राच्या हालचाली सहन करण्यास सक्षम आहे. असे मानले जाते की कोणार्क मंदिरात सूर्याची पहिली किरणे थेट मुख्य प्रवेशद्वारावर पडतात. सूर्याची किरणे मंदिरातून जाताना दिसतात आणि मूर्तीच्या मध्यभागी असलेल्या हिऱ्यातून परावर्तित होतात आणि चमकदार दिसतात. कोणार्क सूर्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर 2 विशाल सिंह बसवण्यात आले आहेत. हे सिंह हत्तीला चिरडताना दर्शविले आहेत. अरे हेच मेन आहे. पुढे बघू ना, पुढे बघू. दे उसको दे. ओके. माझा मॅटर प्रेमाचा. बरं, यांनी मला प्रश्न विचारायचा चालू केले. एक सरमची कविता करायची, त्यांनी मला प्रश्न विचारताय प्रेम म्हणजे काय. मी म्हणलं भारी वाटतं मला तिला भेटलं की. म्हणले हे प्रेम आहे का तुझ्यासाठी. म्हणले आई बापा इतके दिवस तुझ्या घरात आहे, तुला कधी भारी नसेल वाटलं. अरे म्हणलं आग गाव होतोय बाबा तू. आणि एक सर तेवढा होता, त्याचा सॉफ्ट कॉर्नर माझ्याबद्दल लय होता. तो मारत बी होता आणि लागलाय का पण विचारत होता. सगळ्यात जवळचे सर. अशाच गोष्टी ऐकत ऐकत आपण निघालो भुवनेश्वरकडे आणि आपल्याला पोहोचण्यात उशीर झाला होता आणि आपण म्हणजे भरपूर अंधार पडला होता आणि आपण डायरेक्ट जेवायला गेलो. तर हे हॉटेलमधलं चित्र आहे मित्रांनो, बघू शकता. स्टार्टरला काय आहे बघ ना. फ्रेश मार्क.